सर्वप्रथम बी स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम या संदर्भात आजचा आपला हा 7वा व्हिडिओ आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण हा कृती कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा, त्यासोबत 3री ते 5वी साठी सर्व कृती आराखडे कशा पद्धतीने तयार करायचे याविषयी माहिती घेतली। सदर कृती आराखडे आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता। त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, या पुढील व्हिडिओ आपल्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गाचं या कार्यक्रमाअंतर्गत रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं रेकॉर्ड, प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने अद्ययावत करायची याविषयी संपूर्ण माहिती असेल। या फाईलमध्ये सर्वात अगोदर आपला निपुण कार्यक्रम अंतर्गत वर्गाची माहिती असेल, त्यानंतर प्रत्येक विषयाला प्रत्येक क्षेत्रासाठी जे स्तर आहेत त्यांची PDF असेल, त्यानंतर त्या अंतर्गत कृती कार्यक्रम आराखडा याची PDF असेल। त्यात अजून दर 15 दिवसानंतर आपल्याला जे अध्ययन स्तर निश्चिती करायची त्याचे रेकॉर्ड असेल। मित्रांनो, आपल्याला आपल्या वर्गासाठी 100% प्रत्येक गोष्ट या फाईलमध्ये मिळणार आहे। ही फाईल आपल्याला लवकरच, म्हणजे आज 6 एप्रिल आहे, आपल्याला त्याच दिवशी हा व्हिडिओ मिळू शकतो। म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक असेल किंवा चॅनल ज्यांनी सबस्क्राइब केलं असेल त्यांना ऑलरेडी तो व्हिडिओ पाहायला मिळून जाईल। आपण केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली असेल, तिथून पाहून घ्या। आणि पुढील प्रत्येक महिन्यामध्ये यात काय बदल करावा यासाठी सुद्धा चॅनल सबस्क्राइब करून घ्या, त्यावर व्हिडिओ येतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2री साठी वाचन आणि लेखन यासाठी ही PDF तयार केलेली आहे। ही PDF आपल्याला संपूर्ण माहिती, ही PDF संपूर्ण कशा पद्धतीने तयार केलेली आहे पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता। ओके, अशाच या कार्यक्रमाअंतर्गत आणि शालेय कामासंबंधी नवीन माहितीसह पुढच्या वेळेत भेटू। तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय।